नैसर्गिकरित्या प्रत्येक जणामध्ये एजिंग प्रोसेस ही होत असते. बरोबर. सो आपल्या स्किन मध्ये दोन प्रोटीन असतात, कोलॅजन आणि इलॅस्टिन. तुमची लाईफस्टाईल ही तुमच्या चेहऱ्यावर दिसते. जास्त चांगलं जे स्किन साठी आहे ते म्हणजे तुमचं पोमोग्रॅनेट, म्हणजे तुमचं डाळिंब. आता 7 ते 8 तासाची झोप म्हणजे असं नाही की मी रात्री 2 वाजता उठतो आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी उठतो, ती 7 ते 8 तास नाही होत. सो बोटॉक्सने आपण काय करतो तर या मसलला रिलॅक्स करतो. सो एज हा प्रत्येकाला आहे आणि एजिंग हे प्रत्येकाचं झालंच पाहिजे. वयाच्या 25 पासून जर तुम्हाला स्किन मेंटेन ठेवायची असेल तर फक्त घरातल्या आहारापासून तुम्ही मेंटेन ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांनी अँटी एजिंग साठी सनस्क्रीन लावायला सुरुवात करायला पाहिजे. स्त्रिया ओकेजनली मेकअप करतात, तर या मेकअपचा काही दुष्परिणाम होतो का स्किनवरती? स्किन ऑइली स्किन असेल किंवा ॲक्ने प्रोन स्किन असेल तर शक्यतो वॉटर बेस्ड मेकअप केला पाहिजे. ओके. तर आणि जर तुमची एक्सेसिव्ह ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड केला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा छोटी असते तेव्हा जर तुम्ही डॉक्टरकडे आलात तर तुम्हाला रिझल्ट लवकर येतो. नमस्कार, मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे डर्माप्लेअर क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर सुरेश्री बेंद्रे. तर आज आपण त्यांच्यासोबत अँटी एजिंग म्हणजे नेमकं काय आणि आपल्या त्वचा तरुण राहण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. मॅडम, अँटी एजिंग म्हणजे नेमकं काय? अँटी एजिंग म्हणजे कसं आहे की नैसर्गिकरित्या प्रत्येक जणामध्ये एजिंग प्रोसेस ही होत असते. बरोबर. जसं शरीरामध्ये होते तसं प्रत्येकाच्या स्किन मध्ये सुद्धा ती होते. ती नॅचरल प्रोसेस आहे. पण वय वाढणं हे आपल्या हातात नाहीये, पण ते कमी दिसणं हे आपल्या हातात आहे. बरोबर. सो अँटी एजिंग मध्ये आपण बेसिकली वयाच्या हिशोबाने आपल्या स्किनची अशी काळजी घेतो की जेणेकरून आपलं वय तेवढं दिसत नाही आणि आपलं वय कमी दिसतं. सो ते आपण अँटी एजिंग म्हणून आपण हे करतो की एजिंग प्रोसेस आपण थांबवत नाही, पण आपण स्लो डाऊन करतो. त्याला अँटी एजिंग असं म्हटलं जातं. मॅडम, आपल्या त्वचेचं वय वाढण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? त्वचेचं वय हे वयाच्या 25व्या वर्षापासून सुरू होतं. सो जे आपल्याला म्हणजे लोकांमध्ये कॉमन आपला गैरसमज असतो की 40 नंतर आपलं वय वाढतंय. सो तसं नसतं. एजिंग प्रोसेस जी म्हटली चेहऱ्याची किंवा स्किनची आपण ज्याला म्हणतो ती वयाच्या 25व्या वर्षापासून चालू होते. आता एजिंग प्रोसेस म्हणजे नक्की काय होतं स्किन मध्ये? सो आपल्या स्किन मध्ये 2 प्रोटीन असतात, कोलॅजन आणि इलॅस्टिन. हे असे 2 प्रोटीन असतात. सो इलॅस्टिन हे तुमच्या स्किनला इलॅस्टिसिटी देतं, म्हणून तुमची त्वचा नेहमी अशी निथळ असते आणि त्याला एक सॉफ्टनेस असतो. पण कोलॅजन जे असतं ते तुमचं स्किन स्ट्रक्चरला तुमचं होल्ड करतं, म्हणून तुमची स्किन नेहमी टाईट असते. सो यंगर एज मध्ये टाईट असतं. 25व्या वर्षानंतर कोलॅजन आणि इलॅस्टिन हे 2 प्रोटीनचे जे घटक आहेत ते स्किन मधले हळूहळू कमी व्हायला लागतात. ते जे कमी होत राहतात त्यावेळेला जर आपण काही केलं नाही तर त्याचा जो प्रभाव आहे तो वयाच्या 40 नंतर दिसायला लागतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एकाच वयाची 2 माणसं असतील तरी एक जण 40च्या जागी 50ला दिसतं, पण एक जण 40च्या जागी 30ला दिसतं. सो हा जो फरक आहे हा कोलॅजन आणि इलॅस्टिन मुळे असतो. सो जेव्हा तुमचं कोलॅजन आणि इलॅस्टिन जेव्हा कमी होतं त्यावेळेला तुमच्या स्किनची होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते. जेव्हा स्किनची होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते म्हणजे काय होतं तर इकडे जे आपलं इनिशियल एज मध्ये स्किन टाईट असते, त्यामुळे स्किन इकडनं तुम्हाला नेहमी लिफ्ट दिसेल आणि थोडं इकडनं तुमचं प्रॉपर तुमचं टोनिंग असतं. पण जसं तुमचं कोलॅजन लेवल कमी व्हायला लागतं तुमचं इकडचा होल्ड कमी होतो आणि ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे तो होल्ड सगळा इकडे येतो, म्हणून स्किन जी लूज होते जी आपण म्हणतो ती इकडे लूज जास्त दिसते, कारण तुमचं होल्डिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते स्किनची. सो हा फरक आहे. आणि हे जर आपण वयाच्या 25व्या वर्षापासूनच जर काही गोष्टी आपण नियंत्रण ठेवले तर आपण आपलं एजिंग प्रोसेस थांबवू शकत नाही, पण स्लो डाऊन करू शकतो आपण. ओके. त्यासाठी काय करता येतं? म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी जी तुम्ही म्हणालात ती टिकून राहण्यासाठी? होल्डिंग कॅपॅसिटी टिकून राहण्यासाठी सगळ्यात मेजर तुमचं जे रोल
प्ले करतं ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल. ओके. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुमचं आहे, कारण तुमची लाईफस्टाईल ही तुमच्या चेहऱ्यावर दिसते. बरोबर. सो जर तुमचं प्रॉपर झोप नसेल, तुम्हाला जर 7 ते 8 तासाची झोप मिळत नसेल, तुम्ही व्यवस्थित पाणी पित नसाल, जे 8 ते 10 ग्लास पाणी दिवसातनं आपल्या पोटात गेलंच पाहिजे, ते जर जात नसेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते. समजा अल्कोहोल, स्मोकिंग हे सुद्धा एक कारण आहे, की जे लवकर तुम्हाला एजिंग प्रोसेसकडे तुमचं नेतं. कारण ते लवकर तुमचं कोलॅजन डिप्लेशनला पण कारणीभूत ठरतं. त्याचबरोबर तुमचा जो आहार असला पाहिजे, तो अँटीऑक्सिडंट रिच आहार असला पाहिजे. आता जर आपण खाण्यात म्हणालो, तर जर जसं की तुम्ही पालेभाज्या म्हणाल, तर पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. फळं सगळी खाल्ली पाहिजेत. जे सीझनल फ्रुट्स आहेत ते तर खाल्लेच पाहिजेत सगळे. जास्त चांगलं जे स्किनसाठी आहे ते म्हणजे तुमचं पोमोग्रॅनेट म्हणजे तुमचं डाळिंब. डाळिंब सगळ्यात छान. ते एक अँटीऑक्सिडंट आहे आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी हे कोलॅजन बिल्डिंगसाठी खूप चांगलं उपयुक्त असतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी फ्रुट्स म्हणजे कुठले? तर तुमचे ऑरेंजेस, मोसंबी या सगळे जे रिच फ्रुट्स आहेत ते तुम्ही रोजच्या रोज जे जेवणामध्ये ठेवलेत, तुमच्या आहारामध्ये ठेवलं, ब्रेकफास्टमध्ये वगैरे, तर तुम्ही जर व्यवस्थित लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, तर तुमचं एजिंग प्रोसेस हे नेहमीच तुमचं स्लो डाऊन झालेलं असतं स्किनचं. मग याच्यावरती घरी करता येतील असे काही टिप्स आहेत का? किंवा स्किन रुटीन कसं असलं पाहिजे? घरी करता येईल म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे तुमचं सगळ्यात बेस्ट जे आहे, की जे तुम्हाला तुमच्या घरी करता येईल. या गोष्टी तर नॉर्मल तुमच्या डेली रुटीनमध्ये असल्याच पाहिजेत. तुम्हाला पाणी 8 ते 10 ग्लास तर पाणी प्यायलाच गेलं पाहिजे. जसं शरीराला तेवढी पाण्याची गरज असते, तसं तुमच्या स्किनच्या सेल्सना सुद्धा पाण्याची गरज असते. सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जे चेहरा तुम्हाला नितळ ठेवायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो ठेवायलाच पाहिजेत. झोप सुद्धा तुम्हाला 7 ते 8 तासाची व्यवस्थित असली पाहिजे. आता 7 ते 8 तासाची झोप म्हणजे असं नाही, की मी रात्री 2 वाजता उठतो आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी उठतो. ती 7 ते 8 तास नाही होत. तुमची झोप ही वेळेवरच असली पाहिजे. वेळेवर म्हणजे ॲक्चुअली एक 9 ते 10 ची वेळ असते, जी आपण झोपून सकाळी तुम्ही 6 पर्यंत उठला पाहिजे. सो हे जे प्रॉपर तुमचं जे गॅप आहे, हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. जर जमत असेल तुम्हाला तर रोजचा फेस योगा करायचा. वयाच्या 25शी पासूनच तुम्ही फेस योगा जर करायला लागला, तर तुमची स्किन नेहमी टाईटच राहते आणि स्किनचं जे तुमचं नॅचरल जे तुमच्या स्किनवर ग्लो असतो, तो सुद्धा तुमचा रिटेन राहतो आणि मेंटेन राहतो तो ग्लो. सो या गोष्टी तुम्ही घरात करू शकता. फेस योगा करायला हार्डली 5 मिनिटं जातात दिवसातनं, तर तेवढं तर तुम्ही ते हे करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे आता जे तुम्ही रेटिनॉल सिरम्स वगैरे जे आपण मेडिकेटेड गोष्टीमध्ये आता बघतो, तर त्याच्यात आपण थोडं रात्री लावायला रेटिनॉल सिरम्स किंवा रेटिनॉल क्रीम्स देतो, जे एक्सफोलिएशन करतं आणि एजिंग प्रोसेसला स्लो डाऊन करतं. ते एक अँटी एजिंगसाठी खूप चांगलं हे असतं. पण परत की या सगळ्या ज्या मेडिकेटेड गोष्टी आहेत, या नेहमी प्रिस्क्रिप्शनवरच घेतलेल्या असतात. कारण ते प्रत्येकाच्या स्किनला सूट होतातच असं नाही आणि त्याचे पण एक प्रॉपर डोसेज असतात. सो त्या हिशोबानेच ते लावायचे असतात. सो या गोष्टी तुम्ही एक थोडं करू शकता. का तर आता आता तर भरपूर 40शी नंतर तर भरपूरच ट्रीटमेंट्स आहेत. इव्हन ॲक्चुअली 40शी नंतर नाही, आफ्टर 25च ट्रीटमेंट्स पण आता एवढ्या आलेल्या आहेत, की ज्याच्यात तुम्ही तुमचं कोलॅजन रिटेन करून ठेवू शकता. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या, तर तुम्हाला मेडिकलपेक्षा घरातच तुम्ही जर लहान वयापासून सुरुवात केली, तर त्याचं तुम्हाला जे रिझल्ट दिसतील ते वयाच्या 40 नंतर तुम्हाला ते दिसायला लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणालात की फेस योगा करू शकतो. तर तो कसा करतात? सो फेस योगा कसा करतात म्हणजे त्याचे वेगवेगळे योगाचे हे असतात, प्रकार असतात. सो त्याच्यात तुम्हाला थोडासा फेस मसाज सुद्धा असतो, जे तुम्ही तुमच्या ह्याच्यानी म्हणजे साधं आपलं जे खोबरेल तेल जरी असेल, आता खोबरेल तेल सगळ्या स्किनला जाणार नाही. जी स्किन एकदम नॅचरल आहे, त्याला काहीच त्रास नाहीये, त्या स्किनवर नॉर्मल नुसतं साधं खोबरेल तेलाने पण जर मसाज केला, तरी तुमची स्किनला प्रॉपर ते जे नॅचरल तुमचं जे ऑइल लागतं, ते ऑइल मिळतं. प्लस तुमचं जेव्हा तुम्ही मसाज करता, फेस मसाज करता स्किनला, सो त्या वेळेला तुमची स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं. सो अशा वेळेस तुम्हाला तुमची स्किन हळू टाईट होताना दिसते. म्हणजे आपण काय करतोय का आपण बूस्टिंग इफेक्ट देतो. सो हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. अँटी एजिंगसाठी जे टॅबलेट्स येतात किंवा काही लोकं इंजेक्शन्स घेतात, तर याचे काही दुष्परिणाम आहेत का? कारण आता जी शेफाली जरीवाराची केस झालेली, तर तिच्यामध्ये असं म्हटलं गेलं की तिने अँटी एजिंगचे इंजेक्शन्स घेत होती ती. तर असं त्याच्यामुळे काही झालंय असं वाटतंय तुम्हाला?
कसं आहे, की जेव्हा तुम्ही अँटी एजिंगचे डोस घेता किंवा अँटी एजिंगचे इंजेक्शन्स घेतात, त्या अँटी एजिंगची इंजेक्शन्स वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या कारणांसाठी असतात. सो जेव्हा तुम्ही ते घेतात, तुम्ही ते किती घेताय आणि तुम्ही ते प्रॉपर डॉक्टरकडून घेताय का तुम्ही स्वतःहूनच ते घेत राहताय कंटिन्युअसली? कारण प्रत्येक गोष्टीचा एक डोसेज असतो त्या प्रत्येक माणसाच्या हिशोबाने. सो त्या ह्याच्यानी ते त्यांना सगळं दिलेलं जातं. आता जसं तुम्ही म्हणालात, की आता शेफाली जरीवाल्याला ह्याच्यामुळे झालं असेल, पण अजून ते त्याचं काही अजून काही कन्फर्मेशन असं काहीच नाहीये. पण या सगळ्या गोष्टी ज्या अँटी एजिंग इंजेक्शन्स वगैरे जे दिले जातात, सो या कुठल्याही गोष्टीमध्ये साइड इफेक्ट्स नसतात. कारण जर साइड इफेक्ट असतात तर मग ते कोणी केलंच नसतं आणि कुठल्या डॉक्टरनी स्वतःहून पण दिले नसते कुठल्या. सो साइड इफेक्ट्स त्याच्यात नसतात. कारण त्याच्यात कसं आहे, त्याच्यात एक कॉमन तुम्हाला मी सांगते, जसं त्या इव्हन आपण अँटी एजिंगच्या गोळ्या पण आपण म्हणतो, त्या अँटी एजिंगच्या गोळ्या म्हणजे काय, कुठल्याही त्या हे तुमच्या फूड सप्लिमेंट्स असतात. सो फूड सप्लिमेंट्स मध्ये सुद्धा आपण काय देतो, तो कोलॅजन पावडर देतो किंवा कोलॅजनच्या आपण गोळ्या देतो. सो कोलॅजनच्या पावडर म्हणजे काय, की तुमची स्किन नॅचरली ते प्रोड्यूस करत नाहीये. जर तुमची स्किन नॅचरली प्रोड्यूस करू शकत नाहीये, तर आपल्याला एक्सटर्नल वेनी ते द्यायलाच लागतं. जसं की तुम्ही तिशी नंतर मल्टीव्हिटॅमिन घेता. मल्टीव्हिटॅमिन तुम्ही का घेता, तर कारण आता तुम्ही जो आहार घेताय, त्या आहारामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्हाला प्रॉपर पोषण मिळत नाहीये. सो त्याच्यासाठी तुम्ही तो एक्स्ट्रा तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेऊन तुमच्या बॉडीला ते पोषण देताय. कारण वयानुसार आपल्या बॉडीचं ॲसिम्युलेशन पॉवर पण कमी होते. सो जसं बॉडीचं मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं, तसं ॲसिम्युलेशन पण कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपण जे खातो त्याच्यातनं आपल्याला पूर्ण मिळत नाही आहार, त्याच्यातनं आपल्याला कमी आहार मिळतो आणि म्हणून तो गॅप फिल करायला आपण तो एक्सटर्नल घेतो. आणि हे सगळे फूड सप्लिमेंट्स असतात, नॅचरल सप्लिमेंट्स असतात. सो आयदर ते वेज सोर्स पासून बनवलेले असतात किंवा नाहीतर मग म्हणजे प्लांट सोर्स असतात किंवा ते अल्गी सोर्स असतात. सो ते या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या शरीराला हानिकारक नसतात. फक्त एवढंच आहे, की तुम्हाला जर कुठली प्री हेल्थ कंडिशन असेल, काही मेडिकल हिस्ट्री असेल, तर त्या हिशोबाने त्याचे डोस ठरलेले असतात. म्हणून या स्वतःहून करण्याच्या गोष्टी नाहीयेत, प्रॉपर त्या प्रिस्क्रिप्शन वाईजच घ्यायच्या गोष्टी आहेत. आता आपण मार्केटमध्ये पण जसं बघतो, की भरपूर तुम्ही ॲडव्हर्टाइज पण बघत असाल, की भरपूर पावडर्स आहेत, भरपूर गमीज आहेत. पण तेवढ्या त्या पावडर्समध्ये आणि त्या गमीजमध्ये ते डोसेज आहे का, जे तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या शरीराला? सो या सगळ्या ओटीसी प्रॉडक्ट झाले. ओटीसी प्रॉडक्ट म्हणजे काय, की आपण गेलो आणि आपण आणलं. पण जेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतात, त्यावेळेला ते ते तेवढे घटक जे तुमच्या शरीराला गरजेचे आहेत, त्या हिशोबाने ते दिलेले असतात आणि म्हणून ते फक्त प्रिस्क्रिप्शन बेसवरच ते मिळतात. जरी ते फूड सप्लिमेंट असले, तरी ते तुम्हाला प्रिस्क्रिप्शन बेसवर मिळतात. सो तुम्ही जर व्यवस्थित डॉक्टरकडून प्रॉपर सगळ्या गोष्टी करून घेतल्या, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा कुठलाही साइड इफेक्ट होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेला डॉक्टरचा फॉलोअप ठेवता, डॉक्टर तुमचं चेकअप करतो, तर तुम्हाला जे तुमचं कन्सर्न आहे ते केटर केलं जातं. ओके. मॅडम, तुमच्या डर्माफ्लेअर क्लिनिकमध्ये अँटी एजिंगसाठी कोणत्या ट्रीटमेंट केल्या जातात? सगळ्यात पहिली ट्रीटमेंट म्हणजे आता मी इथे जेवढं बघितले पेशंटला, भरपूर पेशंट हेजिटेंट असतात इंजेक्शनसाठी. इंजेक्शन म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटेल ना. सो इंजेक्शन विदाऊट सर्जरी आणि विदाऊट इंजेक्टेबल आपण जी इकडे ट्रीटमेंट करतो ती आहे हायफू. हायफू म्हणजे हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाउंड. सो ह्याच्यात काय होतं, तर तुमचे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स असतात, ते वेव्स तुमच्या स्किनमध्ये ते डीप लेअर पर्यंत जातात आणि तुमचं कोलॅजन बिल्डिंग करायला हेल्प करतं. सो ते तुमच्या स्किनला नॅचरली हीट मध्ये कन्वर्ट करून म्हणजे तुमचे रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स जे असतात, ते रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स तुमची हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होतात आणि हीट एनर्जी आतमध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यातनं तुम्हाला प्रॉपर कोलॅजन बिल्डिंग चालू व्हायला लागतं. सो हे नॅचरल कोलॅजन बिल्डिंग आहे, ज्याच्यात तुम्हाला काहीही एक्सटर्नल कुठलंही आर्टिफिशियल बॉडी इंजेक्ट केली नाही जात. पण ह्याच्यात तुम्हाला तुमचं स्वतःच कोलॅजनला परत बूस्ट देतो. आपण एक थोडासा बूस्टिंग इफेक्ट देतो प्रॉपर बिल्टअप होण्यासाठी. त्याचा जो रिझल्ट आहे ना, तो तुम्हाला 3 महिन्यामध्ये दिसायला सुरुवात होते. त्याच्यात तुम्हाला प्रॉपर तुमचं कोलॅजन बिल्डिंग असं होतं, की तुमचं जॉ लाईन डिफाईन व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर तुमचं जर डबल नेक असेल, तर डबल चिन तुमचं कमी व्हायला सुरुवात होते. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये केटर केल्या जातात आणि प्रॉपर तुमचं जे नॉन सर्जिकल आपण म्हणतो त्याच्याने तुम्हाला रिझल्ट येतो आणि तो रिझल्ट मग 1 वर्षापर्यंत राहतो. मॅडम, बोटॉक्स, फिलर्स किंवा फेस लिफ्टिंग या काय ट्रीटमेंट आहेत आणि याचा काही दुष्परिणाम होतो का? सो बोटॉक्स
आणि फिलर्स या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. बोटॉक्स म्हणजे प्युरिफाईड प्रोटीन. ओके. ओके. सो बोटॉक्स हे कशाला केलं जातं, तर आपले जे फेशियल मसल्स असतात, हं. मसल्स प्रत्येक मसल आपला रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट हे ते मसलचं फंक्शन आहे, की रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन. बरोबर. सो जेव्हा आपण कुठलं फेशियल आपण एक्सप्रेशन्स देतो, हं. सो त्यावेळेला जेव्हा आपण एक्सप्रेशन देतो, ते काही वेळेला इकडे फोरहेड लाईन्स येतात किंवा मग असं इकडे लाईन्स येतात. सो या सगळ्या ज्या इव्हन आपण हसतो त्यावेळेला क्रोज फीट म्हणजे इकडे थोडेसे लाईन्स येताना दिसतात. खूप लोकांना इकडे लाईन्स असतात. बरोबर. सो त्या सगळ्या आहेत ते कशामुळे होतं, तर तुमचं मसल एक्सेसिव्हली कॉन्ट्रॅक्ट होतंय. हं. त्याच्यामुळे या लाईन्स येतात. बोटॉक्सने आपण काय करतो, तर या मसलला रिलॅक्स करतो. ओके. या मसलला आपण फक्त रिलॅक्स करतो आणि ते 3 ते 4 महिने राहतात. ओके. त्याच्यानंतर तुमचं मसल नॉर्मलच होणार आहे परत. ओके. आता हे रिलॅक्सेशन फेजमध्ये जातं, म्हणजे असं नाहीये की तुम्ही फेशियल एक्सप्रेशनच करू नाही शकणार. तुम्ही फेशियल एक्सप्रेशन करू शकता. फक्त एवढंच आहे, ते एक्सप्रेशन केल्यावर जे तुम्हाला फोरहेड लाईन्स येते किंवा तुम्हाला क्रोज फीट येतात, ते तुम्हाला लाईन्स येणार नाही. सो त्याच्यामुळे ह्याच्यात काही अपाय नाहीये. फक्त एवढंच आहे, की ते तुम्ही किती क्वांटिटीमध्ये करताय तो फरक पडतो. ओके. सो म्हणून जर तुम्ही सटल केलं, कमी क्वांटिटीमध्ये केलं, तर तुम्हाला हवा तो इफेक्ट पण दिसतो आणि फेस तुमचा प्लास्टिक लुक नाही दिसत, नॅचरल लुकमध्ये तुमचा फेस दिसतो. ओके. सो हे तुमचं बोटॉक्स आहे. दुसरं तुमचं फिलर्स आहे. फिलर्स म्हणजे काय, तर गॅप फिल करायला. जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपलं कोलॅजन जेव्हा कमी होतं, तेव्हा तुमचा इकडचा जो बल्ज असतो, तो ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे इकडे खड्डा पडायला लागतो आणि इकडे बल्ज यायला सुरुवात होते. बरोबर. सो जेव्हा आपण फिलर्स करतो, फिलर्स हे हायलुरॉनिक ऍसिड असतं. जे हायलुरॉनिक ऍसिड आपल्या स्किनमध्ये आधी पण असतं. नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या स्किनमध्ये असतं. ओके. पण आता नॉर्मल तुमचं स्किन प्रोड्यूस करू शकत नाहीये. त्याच्यामुळे तुमचं कोलॅजन बिल्डिंग होत नाहीये आणि तुमचं स्किनची होल्डिंग कपॅसिटी जेव्हा कमी होते, सो जेव्हा म्हणजे नॉर्मल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, तर जेव्हा खड्डे पडतात, ते खड्डे भरण्यासाठी आपण फिलर्स करतो. ओके. सो फिलर्स जे आहेत ते युजुअली 1 वर्षापर्यंत राहतात आणि मग ते परत डिझॉल्व्ह होऊन जातात. ओके. सो त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाहीये. ओके. साइड इफेक्ट नाहीये. ऑफकोर्स सुरुवातीला जेव्हा आपण कुठलाही फिलर करतो, तर सुरुवातीला तेवढा भाग थोडासा जड वाटतो, कारण आपण काहीतरी नवीन करतो. पण हळूहळू 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये स्किनला अडॅप्टेशन व्हायला सुरुवात होते आणि नॉर्मल त्याच्यामुळे चेहरा सुद्धा तुमचा असा प्लास्टिक नाही वाटत. कधी जर तुम्ही सटल केलं तर. ओके. तुम्ही जर एक्सेस क्वांटिटीमध्ये कुठली गोष्ट एक्सेस क्वांटिटीमध्ये तशीही चांगली नसते. बरोबर. सो जर तुम्ही एक्सेस क्वांटिटीमध्ये केलं, तर ऑफकोर्स तुमचा फेस मग तो प्लास्टिक दिसणार आहे. हं. पण जर तुम्ही सटल क्वांटिटीमध्ये केलं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच केलं, फक्त नॅचरल लुक यायला, तर अजिबात चेहरा तुमचा प्लास्टिक पण वाटत नाही, नॅचरल सुद्धा वाटतो आणि त्याचं जे एजिंग प्रोसेस आहे, ते एजिंग प्रोसेस पण तुमचं स्लो डाऊन झालेलं असतं. म्हणजे आज तुम्ही जर 40शीत असाल, तर तुम्ही 30शी मध्ये दिसायला लागता. ओके. सो ऑफकोर्स 40शीतला माणूस 20शी मध्ये नाही दिसू शकत, तेवढं आपण करू शकत नाही. बरोबर. सो आणि ते तेवढं केलं तर ते एकदम ते आर्टिफिशियल पण वाटणार आहे. सो एज हा प्रत्येकाला आहे आणि एजिंग हे प्रत्येकाचं झालंच पाहिजे. फक्त एजिंग हे ग्रेसफुली झालं पाहिजे. हं. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त ग्रेसफुल एजिंग करतो. आपण एजिंग प्रोसेस थांबवत नाही ओके. आणि म्हणून ते तुमच्या शरीराला घातक किंवा हानिकारक नाही आहे. हं. मग ही ट्रीटमेंट कधीपासून सुरू केली पाहिजे आणि कधीपर्यंत केली पाहिजे? कसं आहे, म्हणजे कधीपासून सुरू करायला पाहिजे, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, वयाच्या 25व्या वर्षापासूनच तुम्ही हे ट्रीटमेंट चालू करू शकता. जर तुम्हाला तेव्हा काही इश्यू असेल तर. 25व्या वर्षामध्ये तुम्हाला स्टार्ट होतं. हं, हं. एजिंग प्रोसेस स्टार्ट होतं. 25व्या वर्षामध्ये खड्डे पडायला सुरुवात नाही होत. ते तुम्हाला हळू कधी दिसतात, तर ते तुम्हाला वयाच्या 35शी नंतर, आजकाल तर थोडंसं लवकर पण दिसतं, कारण आजकाल कसं आहे, की स्ट्रेस खूप झालेला आहे प्रत्येकाला. सो त्याच्यामुळे थोडंसं वयाच्या 35शी नंतर वगैरे पण लगेच इमिजिएटली दिसायला लागतं. बरोबर. सो जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल कन्सर्न दिसायला लागतो, त्यावेळेला तुम्ही हे इंजेक्टेबल्स मध्ये जा. ओके. वयाच्या 25शी पासून जर तुम्हाला स्किन मेंटेन ठेवायची असेल, तर फक्त घरातल्या आहारापासून तुम्ही मेंटेन ठेवा. हं. ऑफकोर्स. पण जर अर्ली एजिंग तुमचं ऑलरेडी, कारण जसं तुमचं लेट एजिंग असतं, तेव्हा तुमचं अर्ली एजिंग सुद्धा होतात. सो स्ट्रेसफुल लाईफस्टाईल या सगळ्यामुळे तुमचं अर्ली एजिंग सुद्धा होतं. म्हणजे अर्ली एजिंग म्हणजे आजकाल 28व्या वर्षी सुद्धा एकदम डोळे खोल गेलेले असतात, त्याच्यानंतर खड्डे पडलेले असतात. सो हे लाईन्स आलेले असतात. सो हे गोष्टी सगळ्या तेव्हा पण होतात. पण मग त्यावेळेला मग तुम्ही हे करेक्शनसाठी करा. सो बोटॉक्स, फिलर्स हे करेक्शनचे आहेत. ओके. हे तुम्ही करेक्शन करताय, ऑलरेडी डॅमेज झालंय, आता ते करेक्ट करताय तुम्ही. ओके. ओके. फेस लिफ्टिंग काय असतं?
सो फेस लिफ्टिंग मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं हायफू आपण करतो फेस लिफ्टिंग मध्ये. सो हे नॉन सर्जिकल आहे, नॉन इंजेक्टेबल आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात नो डाऊन टाइम आहे, म्हणजे फारच कमी डाऊन टाइम आहे. अगदीच थोडंसं ह्याच्यात एक माइल्ड असं ब्रूज सारखं पेन असतं ह्याच्यामध्ये. पण ते म्हणजे एवढं काय अगदी मेजर हे नसतं की कोणी कारण कसं आहे, आतमध्ये आपण थर्मल एनर्जी जेव्हा हे करतो तेव्हा ऑलरेडी तुमच्या स्किनचे जे सेल्स असतात ते पण तुमचे ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते, मसल्स तुमचे ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होतात. आता त्यांना कोलॅजन प्रोड्यूस परत करायचं असतं. सो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आतमध्ये खेचल्यासारखं वगैरे थोडंसं वाटतं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये ते पेन पण तुमचं कमी होतं आणि चेहऱ्यावर रेडनेस नसतो, काही नसतं. काही वेळेला सेन्सिटिव्ह स्किनमध्ये थोडासा रेडनेस होण्याचे चान्सेस असतात, पण ते 1 ते 2 दिवसामध्ये ते सेटल डाऊन होऊन जातं. म्हणजे असं मेजर काहीच हे नसतं. त्यामुळे आम्ही पूर्ण सांगतो की जे आपण हायपू करतो ते नो डाऊन टाइम असतं, म्हणजे डाऊन टाइमच त्याला काही नाही. फक्त तुमचे जेव्हा इंजेक्टेबल्स तुम्ही करता त्यावेळेला थोडासा डाऊन टाइम असतो. डाऊन टाइम कारण तुम्ही इंजेक्ट करताय. इंजेक्ट करताना थोडीशी ब्रूज वगैरे येण्याचे चान्सेस असतात, पण ते पण रिव्हर्स होतात. तर ते 15 ते 20 दिवसामध्ये जशी तुमच्या स्किनची हीलिंग कॅपॅसिटी असते त्या हिशोबाने ते रिव्हर्स होतात ते. सो फेस लिफ्टिंग मध्ये आपण एक तर जसं फिलर आणि फिलर्सने आपण लिफ्ट करतो. बोटॉक्स लिफ्टिंग साठी नाहीये. बोटॉक्स हे बेसिकली तुमचं मसल रिलॅक्सेशन साठी आहे. फिलर्स तुमचं लिफ्टिंग साठी असतं. त्याच्यानंतर अजून एक आपण इंजेक्टेबल मध्ये थ्रेड लिफ्ट म्हणून करतो, जे थ्रेड्स घालून आपण लिफ्ट करतो. सो हे सगळ्या गोष्टी आहेत नॉन सर्जिकल. आणि त्याच्यात तुम्ही म्हणाल तर डाऊन टाइम सुद्धा इंजेक्टेबल्स मध्ये थोडा डाऊन टाइम असतोच, कारण ब्रूज टेंडन्सी होण्याचे चान्सेस असतात. पण हायफू जे आपण म्हणतो, हायफू मध्ये 0 डाऊन टाइम असतं. त्याच्यात तुम्हाला काही नाही आणि हायफू तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापासून करू शकता. सो हायफू बेसिकली तुमचं नुसतं फेसला टोन करण्यासाठीच नाही, तर बॉडी टोनिंग साठी सुद्धा केलं जातं हायफू. ज्यांना फ्लॅबी आर्म्स असतात किंवा ज्यांना टोन अब्डॉमन हवं असतं, अशांसाठी सुद्धा हायफू केलं जातं. का तर तिकडची तुमची जी स्किन आहे त्याला होल्ड करण्यासाठी. सो तेव्हा तो हे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो या ह्याच्यात विदाउट एनी साइड इफेक्ट. पुरुष स्किनच्या बाबतीत थोडे म्हणजे दुर्लक्ष करतात त्याच्या केअरच्या बाबतीत. तर पुरुषांनी अँटी एजिंगसाठी काय केलं पाहिजे किंवा त्यांचं रुटीन काय असलं पाहिजे जेणेकरून त्यांची स्किन चांगली राहील? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांनी अँटी एजिंग साठी सनस्क्रीन लावायला सुरुवात करायला पाहिजे. कारण युव्ही रेडिएशन्स जे असतात, सो युव्ही रेडिएशन्स हे तुमच्या स्किनला हार्मफुल असतात आणि त्याच्यानी सुद्धा तुमचं फोटो एजिंग, ज्याला आपण फोटो एजिंग म्हणतो, सो एजिंग प्रोसेस आपलं व्हायला सुरुवात होते. तुम्ही जेवढं सनस्क्रीन लवकर सुरुवात करायला लावाल आणि जितकं स्किन तुम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरनी हायड्रेट ठेवाल, तेवढं तुमचं स्किनचं एजिंग प्रोसेस ऑटोमॅटिकली डिले होत जातं. कारण तुमच्या स्किनला हायड्रेशन मिळते, त्याच्यामुळे ती स्किन तुमची प्लम्पी होत जाते. सो तुम्हाला ते तेवढं डिले होईल. सो आता फिमेल्स मध्ये कसं आहे, थोडा अवेअरनेस आलेला आहे. सो फिमेल्स युजली आता ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. पण मेल पेशंट मध्ये कसं असतं की आज केलं जाऊ दे, उद्या कुठे करणार, मला घाई आहे, मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे. सो त्याच्यासाठी ते थोडं जर त्यांना जर प्रॉपर त्यांच्या स्किनला मेंटेन ठेवायचं असेल आणि जर त्यांच्या स्किनला त्यांना जर लॉंग टर्म त्यांना चांगलं ठेवायचं असेल, तर त्यांनी फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या गोष्टी तर करायलाच पाहिजेत. सनस्क्रीन तर दिवसातनं 2दा तुम्ही अप्लाय करायलाच पाहिजे, कारण त्याच्यानेच तुमचं फोटो एजिंग कमी होणार आहे. ओके. स्त्रिया ओकेजनली मेकअप करतात, तर या मेकअपचा काही दुष्परिणाम होतो का स्किनवरती? सो स्त्रिया ओकेजनली मेकअप करतात. आता मेकअप कुठला करतात ह्याच्यावर सगळं ठरतं. दुष्परिणाम म्हणजे काय की जेव्हा मेकअप करतात तर मेकअप हा नेहमी नॉन कॉमेडोजेनिक असला पाहिजे. नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे काय की तुमचे जे पोर्स आहेत स्किनचे, ते पोर्स क्लॉग्ड झाले नाही पाहिजेत. सो ते आज जे आणि परत आता जर समजा स्किन ऑइली स्किन असेल किंवा ऍक्ने प्रोन स्किन असेल, तर शक्यतो वॉटर बेस्ड मेकअप केला पाहिजे. तर आणि जर तुमची एक्सेसिव्ह ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड केला पाहिजे. सो हे या गोष्टी थोडंसं जर त्यांना माहिती असेल आणि जर प्रॉपर नॉलेज असेल तर मेकअप कधीतरी केला तर काही हरकत नाहीये. पण मेकअप केल्यानंतर तो नीट काढला पण गेला पाहिजे. सो ते मेकअप पण व्यवस्थित तुम्ही काढायला पाहिजे. कारण काय होतं, तुमचे जे मेकअप असतं तो शेवटी तो एक केमिकल्स असतात जे तुमच्या पोर्स मध्ये राहतात. मग ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम राहिल्यामुळे त्याच्यात परत ते इन्फेक्शन होऊन मग तुमच्या स्किन मध्ये इश्यूज व्हायला सुरुवात होते. सो त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला तुम्हाला मेकअप प्रॉपर रिमूव्ह करायला पाहिजे. मेकअप रिमूव्ह करताना तुम्हाला मिसेलर वॉटर यूज करायला पाहिजे. प्रॉपर तुमचा क्लेन्झर यूज व्हायला पाहिजे आणि क्लेन्झिंग मिल्क, या तिन्ही गोष्टी तुम्हाला एका पाठोपाठ एक करून मेकअप तो प्रॉपर रिमूव्ह करायला पाहिजे तुम्हाला. ज्यांचं वय, ज्या महिला 40च्या पुढे आहेत,
तर त्यानंतर ते थोडे जास्त जागरूक होतात, की अँटी एजिंगसाठी किंवा नंतर ते वय दिसायला लागतं. तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्यांचं रुटीन काय असलं पाहिजे? सो ऍक्च्युली ज्या महिला आहेत त्या 40शी नंतरच जागृत होतात जास्त. हां. कारण त्या वेळेला त्यांना कसं आहे, की थोडंसं मेजर कारण तर आहे, की थोडी मुलं पण मोठी झालेली असतात त्यांची. त्याच्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळायला सुरुवात होते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला मग ते स्वतःला आरशात निरखून बघायला लागतात बरोबर. आणि मग त्यांच्यापेक्षा पण बाकीची लोकं बघायला लागतात आणि मग बाकीचे जेव्हा त्यांना सांगतात, "अरे, तुझं असं इकडे खड्डा का दिसतोय? अरे तुझ्या असे बापरे केवढ्या लाईन्स आल्यात, तुला असा डाग का पडलाय?" सो या जेव्हा बाकीच्यांकडून आपल्या इकडे काय आहे, की सोशल प्रेशर खूप जास्त आहे आपल्या इकडे. सो जेव्हा बाकीचे बोलतात तेव्हा मग ते स्वतःला बघायला लागतात. आता कसं आहे 40 एखादी महिला जिनी एवढ्या वर्षात कधी काही स्वतःच्या स्किनची काळजीच घेतली नाही आणि 40शी नंतर अचानक तिला काही म्हणजे ऑलरेडी डॅमेज झाली स्किन आणि मग ती आली, मग तिला तेवढा वेळ द्यावा लागणार आहे, की तुमचं व्यवस्थित होण्यासाठी. सगळ्यात पहिले जसं मी नेहमी सांगते, की तुमची डॉक्टरकडे येण्याच्या पण आधीची पहिली स्टेप ही तुमच्या घरातनं असली पाहिजे, की तुम्ही तुमच्या स्किनची काळजी पहिल्यापासून करायला पाहिजे. ऑफकोर्स स्किनमध्ये जर काही इश्यू असेल, जर काही इश्यू नसेल ना, तरी सुद्धा प्रत्येक 30च्या नंतर प्रत्येक बायकांनी हे डॉक्टर कन्सल्टेशन घेतलंच पाहिजे. कारण प्रत्येक स्किन ही वेगळी असते. त्याच्या हिशोबाने त्यांचं रेजिमेन दिलं जातं. रेजिमेन म्हणजे काय तर तुमचं डेली रुटीन, की तुम्हाला काय-काय करायला पाहिजे. सो प्रत्येक स्त्रियांनी डॉक्टरकडे जाऊन 30च्या पुढच्या स्त्रियांनी डॉक्टरकडे जाऊन हे प्रॉपर तुमचं डेली रेजिमेन घेतलं पाहिजे आणि ते फॉलो करायला पाहिजे. सो जितकं ते फॉलो कराल, तितकं पुढे सुद्धा त्यांना तेवढा तो रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. 40शी नंतर तर महिलांनी डॉक्टरकडे यायलाच पाहिजे आणि प्रॉपर चेक करायलाच पाहिजे. कारण काय होतं, की किती वेळा असं होतं, की घरगुती उपाय केले जातात. घरगुती उपायांनी जर बरं होणाऱ्या सगळ्या गोष्टी असत्या, तर मग कधी बाकीच्या गोष्टी चालूच झाल्या नसत्या. बरोबर. सो काही वेळेला घरगुती उपाय हे करणं सुद्धा ही एक वयाची सुद्धा एक मर्यादा असते आणि दुसरं तुमच्या स्किनची रिएक्टिव्ह तेवढं असलं पाहिजे, की काय तुम्ही करताय ते. सो थोडंसं बाकीच्या गोष्टी किंवा ह्यानी सांगितलं, त्याने सांगितलं करण्यापेक्षा जर प्रॉपर डॉक्टर गाईडन्स घेतला, तर त्यांचं 40शीतली महिला सुद्धा जर व्यवस्थित सगळं केअर फॉलो करायला लागली, तर तिचं सुद्धा एक 5 ते 10 वर्ष वय मागे जाऊ शकतं. वयाने ती तेवढीच राहणार आहे, पण ते दिसण्याने तरी ती 5 ते 10 वर्ष मागे जाऊ शकते. अँटी एजिंग बद्दल तसं काही प्रमाणात ना निगेटिव्हिटी आहे. तर त्यामध्ये अवेअरनेस कमी आहे म्हणून आहे, की लोकांकडे म्हणजे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, की जे नॅचरली होते ते आमच्यासाठी ओके आहे. आम्हाला याची काही गरज नाही आहे किंवा लोकांना असं वाटतं त्याचे काही दुष्परिणाम आहेत. तर याबद्दल काय सांगाल? सो कसं आहे अँटी एजिंगसाठी पहिले नुसतं अँटी एजिंगच नाही, पण इन जनरल आपल्या सोसायटीमध्ये जे सध्या म्हणजे आपले नॉर्मल जे सोसायटीमध्ये आपण बघतो, की अ, दुर्लक्ष केलं जातं. जाऊ दे ना, एवढीसच आहे ना, काय होतंय? एखादी गोष्ट जेव्हा छोटी असते, तेव्हा जर तुम्ही डॉक्टरकडे आलात, तर तुम्हाला रिझल्ट लवकर येतो. पण जेव्हा तुम्ही तीच गोष्ट खूप वाढल्यानंतर मग तुम्ही डॉक्टरकडे आलात, मग तुम्ही विचार केलात, की अरे नाही डॉक्टरने जादूची छडी फिरवली पाहिजे आणि लगेच मला बरं केलं पाहिजे, तर मग ते होत नाही मग. सो थोडंसं आपल्या इकडे अवेअरनेस कमी आहे. त्याच्यानंतर भीती. अरे, हे दिलं, ते दिलं, ह्याच्याने मला काय झालं तर? ही भीती. सो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की जाऊ दे ना, बघू ना पुढे. तर ही गोष्ट जी आपल्या आहेत आपण थोडं जरा स्वतःकडे प्रॉपर लक्ष दिलं ना, प्रत्येकाने म्हणजे महिला असो नाही तर पुरुष असो, प्रत्येकाने जर आपल्या स्वतःकडे प्रॉपर लक्ष दिलं, तर तुमचं वय हे व्यवस्थितच राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा जसं तुम्ही शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, तसं तुमच्या स्किनची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायलाच पाहिजे तुम्ही. नॉर्मली मॅडम बॉडी चेकअप केलं जातं. ते वर्षातून एकदा तरी केलंच पाहिजे किंवा काही महिन्यातून. तसं स्किनचं चेकअप पण केलं पाहिजे किंवा किती ड्युरेशन असलं पाहिजे त्याचं? हां. सो आता बॉडी चेकअप पण जसं तुम्ही म्हणालात, बॉडी चेकअप वर्षातनं एकदा हे वयाच्या हिशोबाने असतं. आता वयाच्या 40शी नंतर तुम्ही 6 महिन्यातनं एकदा तरी करायला पाहिजे. वयाच्या 50शी नंतर तुम्ही 3 महिन्यातनं एकदा तरी करायला पाहिजे. कारण तुम्हाला काही नाही किंवा काही आहे असं नाही.
काही नसलं तरी पण करत राहा. जर काही असेल तर इमिजिएट तुम्हाला कळेल. म्हणून मी म्हणते नेहमी पहिलं जे आपण हे करायचं की थोडक्यात असतं तेव्हा लवकर ट्रीटमेंट होते. सो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो त्याच्यामुळे तुम्हाला स्किनचं सुद्धा तसंच आहे. जर वयाच्या 25शीतली मुलगी जर माझ्याकडे आली तर तिने जर वर्षातनं एकदा वगैरे रेग्युलर चेकअप ठेवलं स्किनचं तरी चालेल. पण तेच वयाच्या 30शीतली जर कोणी आली माझ्याकडे तर तिने मिनिमम 6 महिने, आता हे सुद्धा तिचं स्ट्रेस काय आहे आणि तिच्या स्किनला काही आहे का नाही आहे त्याच्यावर ठरतं. जर तिच्या स्किनवर काही इश्यूज नसतील, म्हणजे काही स्किन इश्यूज नसतील, तिला स्किन रिलेटेड काहीच इश्यू नाही, नुसतं नॉर्मल चेकअप आहे, तर 6 महिन्यातनं एकदा केलं तरी चालेल. पण वयाच्या 40शी नंतर तुम्ही 3-3 महिन्यातनं एकदा तुमचं स्किनचं रुटीन हे करायलाच पाहिजे, चेकअप करायलाच पाहिजे की काय आहे. कारण तुमच्या मेजर ज्या गोष्टी आहेत, जसं की आपण म्हणतो की वांग असतील, तर या का 40शी नंतर, कारण 40 मध्ये तुमचं पेरिमेनोपॉज चालू होतं. सो पेरिमेनोपॉज म्हणजे हा एक फेज आहे जो तुमचं मेनोपॉजच्या आधी असतो, ती सुरुवात असते. सो या एजमध्ये तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स भरपूर व्हायला लागतो बॉडीमध्ये आणि त्याच्यासाठीच तुम्हाला 40शी पासून तुम्हाला तुमच्या स्किनची आणि तुमच्या शरीराची ओव्हरऑल काळजी घ्यायलाच लागते. आता खूप वेळेला आता आजकाल बघितलंय की स्ट्रेस फॅक्टरमुळे असो किंवा आताच्या लाईफस्टाईलमुळे असो, तर अशा खूप वेळेला आपण हे पण बघतो की आजकाल मेनोपॉज सुद्धा लवकर होतात फिमेल्समध्ये. सो जेव्हा मेनोपॉज लवकर होतात, सो त्यावेळेला म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी भरपूर इम्बॅलन्स आहे हॉर्मोनल चेंजेसमुळे. सो ते तुम्हाला मग केटर करायला पाहिजे व्यवस्थित. सो या गोष्टींमुळे जर इन जनरल काहीच त्रास नसेल तर 40शी मध्ये तर तुम्हाला दर 3-3 महिन्यांनी येऊन तुमच्या स्किनवर काही त्रास नसेल तरी तुम्हाला चेकअप करायला पाहिजे. का तुमची स्किन व्यवस्थित राहण्यासाठी. म्हणजे जर तुमची इच्छा असेल की माझी स्किन निथळ असावी तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 महिन्यातनं करायलाच पाहिजे चेकअप. ओके. मॅडम, आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊया. ओके. त्वचेला सर्वात जास्त नुकसान करणारी एक गोष्ट. त्वचेला सर्वात नुकसान करणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये असतात त्या सांगते. सगळ्यात पहिलं जे कारण असतं ते म्हणजे तुमचं झोप वेळेवर नसणं आणि झोप प्रॉपर 7 ते 8 तासाची नसणं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पाणी 7 ते 8 ग्लास दिवसातनं जे पाणी आपल्याला प्यायला पाहिजे ते जर पीत नसाल तर त्वचाला लगेच नुकसान व्हायला सुरुवात होते. आणि तिसरी मेजर गोष्ट म्हणजे जर तुम्ही सनस्क्रीन लावत नसाल तर फोटो एजिंग व्हायला लवकर सुरुवात होते. ओके. ग्लो वाढवण्यासाठी एक बेस्ट होम रेमेडी. विटॅमिन सी. विटॅमिन सीचे फ्रुट्स खा, तर तुमचा ग्लो छान वाढायला सुरुवात होईल. बोटॉक्स की फिलर्स? डिपेंड्स कन्सर्न काय आहे ते. सो मला जर तुम्ही विचाराल तर आयडियली बोटॉक्स फिलर्स पेक्षा सुद्धा मी म्हणेन हायफू. कारण हायफूमध्ये तुमचं नॉन सर्जिकल आहे, डाऊन टाईम नाहीये आणि पेशंटला इमिजिएट रिझल्ट दिसायला सुरुवात होते आणि तो रिझल्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वाढायला सुद्धा लागतो तो. मेकअपमुळे त्वचेला नुकसान होतं का? काही प्रमाणात होतं. वय वाढतं पण चेहरा तरुण ठेवायचा आहे, तुमचं एक मंत्र. डेली रेजिमेन प्रॉपर फॉलो करायला पाहिजे. जसं मी म्हणाले सनस्क्रीन हे पहिली गोष्ट आहे जी आपल्याला अप्लाय करायलाच पाहिजे. मॉइश्चरायझर हे कंपल्सरी, स्किनला हायड्रेशन पाहिजे. जेवढं तुम्ही हायड्रेट कराल तेवढी तुमची स्किन चांगली सॉफ्ट राहील आणि प्लम्पी राहील आणि जेवढं तुम्ही सनस्क्रीन अप्लाय कराल तेवढंच तुमचं फोटो एजिंग कमी होईल. थँक्यू मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमचे काही स्किनचे किंवा हेअरचे प्रॉब्लेम असतील तर मॅडमच्या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.